एक आमचे मराठी मित्र लेखक संघाचे गेले अनेक वर्ष मार्गदर्शक असलेले, म्हणजे ज्या ज्या सूचना करायच्या त्या त्यांनी गेल्या 25-30 वर्षामध्ये मी साक्षीदार होत आहे. त्यांचे ज्येष्ठ स्तंभलेखक, साहित्यप्रेमी लेखक याच वर्षी त्यांचं भांडार असलेली ही इमारत आहे दादर सार्वजनिक वाचनालय, आणि त्यांच्या सहकार्यानं संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी या ठिकाणी आयोजित करतो. मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, माजी अध्यक्ष विजय कदम, नितीन कदम कालिवा, राजन देसाई, दिगंबर चव्हाण, हे सर्व जी धडपडणारी, सुनील कोरे आहेत, दिलीप साळवी आहेत, माजी अध्यक्ष मनोहर साळवी, निलेश कोळसकर या ठिकाणी कदाचित त्यांचे कोण प्रतिनिधी असतील. बाकी पाहुणे आता येतात थोड्या वेळात. प्रीतम पाठारे आहेत, आमदार करंजीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थक्रांतीचा राष्ट्रीय प्रवक्ता अशी खास ओळख दीपक करंजीकर साहेबांची आहे. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध समाजशास्त्र व अर्थतज्ञ तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि उत्तम वक्ते, देशातील सेल्स आणि मार्केटिंग टीम्सचे नेतृत्व त्यांनी केले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक बहुराष्ट्रीय प्रकल्पांचे यशस्वी व्यवस्थापनही केले आहे. अमेरिकेत वॉल स्ट्रीटच्या कार्यपद्धती, आर्थिक दहशतवाद, तेल आणि त्याचे राजकारण, अमेरिकन धोरणे, नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना यांचा सखोल अभ्यास असून त्याबाबत त्यांनी विस्तृत लिखाणही केले आहे. त्याच्या खास अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ रत्नागिरीतील वाणिज्य क्षेत्राशी निगडित व्यक्ती, संबंधित क्षेत्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी तसेच जागृत व सुजाण नागरिकांनी घ्यावा. त्याचप्रमाणे या ठिकाणी मी आता विनंती करतो दीपक करंजीकर साहेबांना की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. तळहातावर घेऊन जपणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांना, जागतिक अर्थकारण हा विषय आजच्या माझ्या भाषणाचा होऊ शकत नाही, पण मी मराठीत त्याबद्दल काही सांगता येईल तर काही टिप्पण्या मात्र आज करेन. 14 कोटी ज्या राज्याचे नागरिक आहेत, ज्यातले 11 कोटी लोक ज्या भाषेत बोलू शकतात, जगातले 132 देशामध्ये जी भाषा पोचलेली आहे, दरवर्षी 500 दिवाळी अंक आणि 2000 पुस्तकं ज्या भाषेत निघतात, आणि ज्या भाषेतल्या पुस्तकांची भारतातल्या सर्व प्रांतीय भाषात भाषांतरे झाली आहेत, अशी मराठी ही जगातली 10वी आणि भारतातली 3ऱ्या क्रमांकाची भाषा. 7 अब्ज लोकांचं, 7.5 अब्ज लोकांचं जग आहे. 10 कोटी लोक जी भाषा बोलतात अशी जगातली 10व्या क्रमांकाची भाषा आहे. भाषा 2 प्रकारे व्यक्त होते. एक भाषेत पुस्तकं छापली जातात आणि भाषा बोलली जाते. मराठीचं नुसतं वैशिष्ट्य ते नाही. मराठी या दक्षिण अमेरिकेत जेव्हा मी कामानिमित्त जायचो तेव्हा तिथे अनेक त्या माचू पिचू किंवा त्या सगळ्या लॅटिन अमेरिकन देशांमध्ये अनेक बोली भाषा आहेत, पण त्यात काही लिखाण फारसं कोणी आज करताना दिसत नाही. पूर्वी कोणीतरी करून ठेवलं असेल, पण मराठीत अगदी नाटकातलं आमच्या म्हणाल तर आज सुद्धा बोलीभाषा एकांकिका स्पर्धा होतात, ज्याला 70 एंट्री येतात. त्यामुळे अशा विस्तृत प्रमाणात बोलली जाणारी आणि अशा विस्तृत प्रमाणात पसरलेली मराठी भाषा ही मरणार वगैरे नाही. तुम्ही काही काळजी करू नका. काहीही आक्रमण होऊ द्या, मुळात भारताचं जे आहे तेच मराठी भाषेचं आहे. भारतावर किती आक्रमण झाली 7000 वर्षात, खूप आक्रमण झाली. याच्यावर एक पुस्तक माझं अजून 10 वर्षांनी येईल. पण त्यामुळे तरी हा देश त्या सगळ्यांना सामावून घेऊन उभा राहिला, तसं मराठी भाषेचं आहे. मराठी भाषेतले शब्द इतर भाषेत आता प्रमाण शब्द म्हणून गेले. गुरु हा शब्द इतर भाषेत गेला. इंग्रजीत लोक गुरुच म्हणतात.
मॅनेजमेंट गुरु असा उल्लेख करायचा काही लोक माझा जर्मनीमध्ये। गुरु हा शब्द यांना कुठून कळला? त्यामुळे आपली भाषा ही अत्यंत विस्तृत आहे, त्याच्याबद्दलचा न्यूनगंड अजिबात मनातून काढून टाका। अहमगंड ठेवा असं मी म्हणणार नाही, पण जो आहे तो गंड मात्र बाळगायला हरकत नाही। सत्यम शिवम सुंदरम असे 3 शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा सत्य हे निसर्गाशी जोडलेलं असतं। कांट असं म्हणतो की सत्य म्हणजे निसर्ग, निसर्गात आहे ते सत्य। मग शिवमचा अर्थ काय? तर शिवमचा अर्थ आहे की त्या निसर्गात असणाऱ्या सत्याला मानवी कल्याणाच्या चौकटीत प्रतिबद्ध करणं म्हणजे शिवम। त्या सत्यातून मानवी जीवनाचं कल्याण कसं होईल अशा प्रकारची व्यवस्था, चौकट, अशा प्रकारची काही धारणा उभी करणं म्हणजे शिवम करणं। सत्यम आणि शिवमवर आपलं जग चाललेलं असतं, त्यातलं सुंदर जे आहे ते फार महत्वाचं आहे। ते सुंदर मात्र हे सगळं मानवी कल्याणाची चौकट भेदून काहीतरी नवं करू पाहतं। कदाचित आज ज्यांचा सत्कार होणार आहे त्या लोक तशा पद्धतीची सुंदराची आस असणार आहे। आयुष्यात नेहमी असं म्हटलं जातं की आपल्याला सुंदराची आस पाहिजे, म्हणजे सुंदर दिसायला पाहिजे असं नाही, दिसायला पाहिजे की त्याला काही हरकत नाही, पण सुंदराची आस पाहिजे। म्हणजे ही जी चौकट आहे या चौकटीत आयुष्य व्यतीत न करता नवीन काहीतरी मी शोधलं पाहिजे, त्याला सुंदराची आस म्हणतात। आणि मराठी सुंदराची आस असणारी देशातली सर्वोत्तम भाषा आहे। मी संगीत नाटक अकॅडमीवर मी 5 वर्ष केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम केलं। देशातली सर्वोच्च परफॉर्मिंग आर्टची संस्था आहे। तिथे त्यांच्या लायब्ररीत बघताना माझं असं लक्षात आलं की आपले कानेटकर हे शेक्सपियर इतकेच मोठे नाटककार आहेत। आणि मी हे उगीच कुठल्या वृथा अभिमानाने बोलतो, मराठी गेले म्हणून बोलतो असं समजू नका। शेक्सपियरच्या नाटकांचा पट आणि कानेटकरांच्या नाटकाचा पट बघितला तर कानेटकर शेक्सपियरपेक्षा 360 डिग्री घेतलं तर शेक्सपियर 160 डिग्रीवर थांबतो, कानेटकर 300 डिग्री पर्यंत पोहोचतात त्या वर्तुळात। इतके विषय स्पर्श करणारी नाटकं ते लिहितात। म्हणजे आपल्याला जे जी.ए. कुलकर्णी लिहितात, मी आता एका दिवाळी अंकात जी आणि चेकाववर लेख लिहिला होता। म्हणजे चेकाव नाटककार होता, त्याने आणखीन कथा लिहिल्या, लघुकथा लिहिल्या। चेकाव हा आपल्या टॉलस्टॉयचा समकालीन आहे, त्यांचा अजून एक समकालीन आहे डोस्टोव्स्की। पण जीएनच्या कथेचा आवाका आणि नेमाडे त्यांना भले मोठ्यांचा चांदोबा म्हणून, पण ते नेमाड्यांचं मत नेमाड्यांकडे, पण एवढं मोठं परिप्रेक्ष्य असणारा लेखक मराठीत नाही आणि जगातही नाही। जी.ए. चेकावर लिहिताना मी सगळं चेकावचं वाचून, जीएनचं वाचून त्याच्या प्रत्येक गोष्टीचं त्याचं हे सांगितलं साहित्यातलं मूल्य काय। ग्रेस हा रिल्केपेक्षा मोठा कवी असं माझं मत आहे। रविप्रकाशजी कदाचित जास्त वेगळ्या पद्धतीने सांगू शकतील, पण ज्या प्रतिमांचं अरण्य ग्रेस उभे करतात ते रिल्केने उभं केलंय इतक्या दीर्घकाळ असं मला वाटत नाही। आणि जे वाटत नाही ते आपण बोललं पाहिजे, मोकळेपणाने बोललं पाहिजे। प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी माणसाने जे काम केलं आहे ते खरोखर एक माइलस्टोन ज्याला म्हणतात, मैलाचा दगड असा आहे, फक्त आपल्याला त्याची जाणीव होत नाही। म्हणून मला नेहमी असं वाटतं की आता किती सुंदर भाषा, किती भाषा, वेलबुट्टीची भाषा आहे असं मी म्हणतो। का असं म्हणतो? बघा, अतिथी नावाचा एक शब्द आहे। अतिथीचा अर्थ असा आहे जिसके आने की कोई तिथी नाही होती। त्याला मराठीत अतिथीला पाहुणा हा शब्द नाहीये, त्याला पाहुणा हा शब्द आहे। पण आजच्या कार्यक्रमाला मला जे बोललोय ते पाहुणे म्हणून बोलवलंय। सो पाहुणा हा अनपेक्षितपणे येतो आणि पाहुणे आमंत्रणाने येतात। आता एका मात्रेचा फरक, काना आणि मात्रेचा फरक करणारी भाषा हे जगात फार अशा कमी भाषा आहेत। आणि प्रत्येक कुतूहल घ्या, इंग्रजी मी अवधत्याने बोलतो काहीशी असं लोक म्हणतात काही ठिकाणी, की इंग्रजी ही तशी तुटपुंजी भाषा आहे। आणि याचं कारण आहे, मला स्कॉटिश भाषा जास्त इंग्रजीपेक्षा आवडते, कारण त्यातली बोली पण हे अजून शिल्लक आहे। इंग्रजी ही प्रमाणबद्ध भाषा झाली आहे आणि ती कॉम्प्युटर झाल्यामुळे तर आणखीनच गोंधळ झाले। पण कुतूहल, त्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे क्युरियासिटी। जिज्ञासेला पण शब्द आहे क्युरियासिटी। आता कुतूहल जिज्ञासेत फरक काय? समानार्थी शब्द आहेत का? तर नाही। कुतूहल हे कलेशी जोडलेलं आहे, जिज्ञासा शास्त्राशी जोडलेली आहे। जिज्ञासा शमते, कुतूहल शमत नाही, आणि कुतूहल शमत नाही म्हणून कला जिवंत असते। जे शमत नाही, जे वारंवार प्रत्यय देत राहतं, जे वारंवार अनुभवाला मिळतं, त्यातनं वारंवार वेगवेगळे पदर बाहेर पडतात आणि शमत नाही ते कुतूहल। प्रयोग एक करून झाला की त्याचे प्रमाण दिलं की जिज्ञासा शांत आहे, पुढच्या प्रयोगाकडे माणूस वळतो।
त्यामुळे शास्त्राशी जोडलेल्या भाषा आणि कलेशी जोडलेल्या भाषामध्ये मराठी ही संपूर्णपणे कलेकडे झुकते, हे लक्षात ठेवा. सावरकरांनी शब्द दिले हे सगळं आपण नेहमी वाचतो, पण कुठून दिले असतील? कारण मुळात आहे ना, आडा ते म्हणून पोऱ्यात येतं ना. मुळात त्या शब्दाच्या त्यातली 48 वर्ण, व्यंजन, त्यातले स्वर, उच्चाराधिष्ठित शब्द, त्यातनं तयार होणारी बोली, या सगळ्याचं एक गणित जे पर्यावरण मराठीत आहे ते कुठल्याही जगातल्या भाषेत नाही, असं मी थोडंसं औद्धत्याने बोलू शकतो. बोली भाषांचा यात मी अपवाद करीन की रशियाच्या मी सायबेरियाच्या त्या भागात गेलो होतो जिथे डॉक्टर झिव्यागो चित्रित झाला. त्या बोरिस पास्तरनाकांच्या कादंबरीवर त्यांचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे, तो सांगतो. तर तिथे पण सायबेरियात जी माणसं, माझ्याबरोबर एक रशियन माणूस होता, तो मॉस्कोचा होता अर्थात, कंपनीच्या कामाकरता गेल्यावर सायबेरियात जाऊन यावं अशा अर्थाने. पण मला असं लक्षात आलं की सायबेरियन भाषा बोलताना रशियन भाषा जी मला कळत नाही, पण त्याच्या उच्चारांमध्ये बारीक बारीक फरक असायचा. 2 दिवसानंतर मी त्याला विचारलं, तुम्ही जे बोलताय तेच हे बोलतायत का? तो म्हणला नाही, त्याचे शब्द जे आहेत ते उच्चाराने येतात. की मी अभ्यास पूर्ण बोलणार आहे. तर असं म्हटलं निम्मे श्रोते जातील, तर अभ्यासपूर्ण हा शब्द बाजूला करा. आणि सगळे जे विजेते आणि सत्कारमूर्ती आहेत ते माझ्या असे बघतायत की हे बडबड्या, आम्हाला ट्रॉफी द्या, आम्ही चाललो, तुझं भाषण ऐकायला आलो. तेव्हा सगळे कधी मनापासून हसले तिथे. तर कारण काय, एकीकडे मी पण तुमच्या हातात बसलेलो असायचो तेव्हा हेच बोलत होतो ना. तर जेव्हा केव्हा मी बोलतो ना तेव्हा प्रेक्षकांचा आधी विचार करतो. तर एक प्रेक्षकांचा प्रतिनिधी म्हणून आता मी बोलतोय की आता देवळांकाचे जे सगळे विजेते आहेत त्यांचं तर मी अभिनंदन करतोच, पण ज्याला पारितोषिक मिळालेलं नाहीये त्याचा अर्थ ते कमी होते अशातला भाग नाहीये. हे आपलं एक व्रत आहे. आपण कसं जसं की घरामध्ये श्राद्ध करतो किंवा कुळाचार करतो तर त्याला कमी जास्त होतं पण तो विसरत नाही. तर दिवाळी काढणं हा आपला कुळाचार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या दिवाळी काढणाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि थोडक्यात मुद्दा स्पष्ट करतो की जिथे जिथे दिवाळ्यांक आहे त्याची गंगोत्री कुठून आहे तर ती काशीनाथ रघुनाथ मित्र यांच्यापासून सुरू झाली. आणि जिथे जिथे दिवाळ्यांकाचा कार्यक्रम असेल तेव्हा आपण त्यांचं स्मरण केलं पाहिजे. ह्या हेतूने मला मालुसरेने सांगितलं की थोडक्यात बोला. तर थोडक्यात याचा अर्थ मला घड्याळासमोर आहे, पण एक 2-4 मुद्दे मुद्दाम सांगतो की 1909 साली पहिला दिवाळ्यांक निघाला. हे आमच्या संपादकांना माहीत नाहीये, पण त्याची आठवण मुद्दाम का करायची याचे 2-3 मुद्दे सांगतात की काशीनाथ रघुनाथ मित्रांनी दिवाळ्यांकाच्या अगोदर 10 वर्ष अंक काढला होता ना, तेव्हा सगळ्या संपादकांना मी सांगेन की सस्टेनिंग पॉवर असेल तर तुम्ही दिवाळ्यांक काढू शकता. एका वर्षात काढलं तर समाधान होत नाही. काशीनाथ रघुनाथ मित्र याच्याबद्दल 2-4 घोटाळे आहेत ते पहिले स्पष्ट करतो. महाराष्ट्रात मित्र हे फारसं नाव प्रचलित नाही. मित्र हे नाव बंगालीमध्ये आहे. मग हे बंगालीग्रस्त होते का? कारण काय, बंगाल असोसिएशनच्या एका व्याख्यानात मी गेलो होतो तर तिथल्या याने सांगितलं की आमच्या बंगाली माणसाने मराठी दिवाळी अंकाची सुरुवात केली. तेव्हा मी म्हटलं एक मिनिट मला जरा खुलास करू द्या, मी पाहुणा नव्हतो बरं का. तर त्याच्याकरता थोडा इतिहास सांगायला पाहिजे की काशीनाथ रघुनाथ मित्र हे खरे आजगावकर. आणि मग आजगावकरांचे मित्र कसे झाले तर ते चक्क GPOच्या समोर मनी ऑर्डरचे फॉर्म, पत्र लिहिणे वगैरे असला व्यवसाय करत असत. पण त्यांना भाषा याची भयंकर आवड होती आणि त्यांना असं वाटलं की आपण बंगाली शिकलं पाहिजे. तर आपल्याला बंगाली कोण शिकवणार? तर चौकशी करता करता त्यांना कळलं की GPOमध्ये एक रस्ता आहे, त्यांना बंगाली येते. तर काशीनाथ रघुनाथ आजगावकर त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सगळेच ओळखत होते का GPO बाहेर बसणारे एक रस्तं. तर त्यांना असं वाटलं इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. ते म्हणले मी त्याच्याकरता आलेलं नाही आहे, मला बंगाली भाषा शिकायची आहे, तर तुम्ही मला शिकवाल का? बंगाली माणसाचं एक वैशिष्ट्य आहे, भाषाप्रेमाने ते माणसं जोडतात. एक मराठी माणूस बंगाली भाषा शिका ते म्हणजे अवश्य तुला शिकवतो, पण ड्युटी आवर्समध्ये नाही. तर लंच टाईममध्ये मी तुला हे शिकवेन. आणि
यांची शिकवणी लंच टाईममध्ये सुरू झाली आणि एक क्षण असा आला की हे जे त्यांचे गुरु होते ते म्हणले की बंगाली भाषा वाचण्यात की तुला आता उत्तम यायला लागली, आता तुला शिकवण्याची गरज नाही आहे. लक्षात घ्या, आज आपल्याला कोणाला जरी मराठी शिकवायचं असेल तर आपण एवढं तरी करू शकू का? आज मराठी माणसाला मराठी शिकवण्याची वेळ आलेली आहे. तर अशा वेळी मला हे जे प्रेम आहे हे महत्त्वाचं असतं. काशीनाथ रघुनाथ मित्रांनी तोपर्यंत विचार केला की तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ? तर ते हसले आणि ते म्हणले, अरे असे शिकायला येणारे विद्यार्थी मिळणं याला भाग्य लागतं. तुला एवढंच गुरुदक्षिणा द्यायची असेल ना तर माझ्या बंगालीची कीर्तिध्वजा किती फडकते हे तू मराठी माणसाला सांग. आणि कारमित्रांनी बंगालीतल्या कादंबऱ्या मराठीत करायला सुरुवात केली. आज सुरुवातीच्या काळात आहे, पुढे वरेरकर वगैरे आलेले आहे, पण कारमित्रांचं हे जे ऋण आहे हे इथे सुरू झाले. पुढे मनोरंजन मासिक काढलं, मासिक मनोरंजन केलं आणि त्यांना त्यांचे असिस्टंट कुलकर्णी म्हणून होते. ते म्हणले की टायटल पेज कसं करायचं की मासिक मनोरंजन, संपादक काशीनाथ रघुनाथ आजगावकर. तर त्यांना 1 मिनिट थांबा. आणि आजगावकर बोलले की इथे आजगावकर नाही का मित्र दे, मला माझी जी गुरुदक्षिणा द्यायची ती ही आहे. तर हे जे मित्र आहे हे इथलं नाव आपल्याला आहे. आता ह्या दिवाळी अंकाची सुद्धा 10-12 वर्ष झाली की 10,000 वर्गणीदार त्यांच्याकडे होते. खरं पोट भरलेलं होतं, पण जे मित्र होते ना त्यांना नव्या नव्या कल्पना सुचत होत्या. तर इथे एक आणखी घोटाळा सांगतो की दिवाळी अंक हा दुर्गा अंक बंगाली पण त्यांचं सगळ्यांना माहीत झालं होतं आणि बंगाली दुर्गा पूजा फार अंक जोरदार घेतो. 500-500 पानाला आजही अंक दिवाळी अंक असतो बरं का. तर आपले गौभी कुलकर्णींनी सुद्धा ही चूक केलेली आहे की काशीनाथ रघुनाथ मित्रांनी दुर्गा पूजेवरनं प्रेरणा घेतली आणि दिवाळी अंक काढला. हे चुकीचं आहे. हे सप्रमाण मी सिद्ध केलंय म्हणून सांगतोय. म्हणजे माझी स्वतःची तिमकी वाजायची नाही, तर चुकीची बातमी नेहमी लवकर जाते आणि खरं काय कळत नाही. आणि काशीनाथ रघुनाथ मित्रांचं श्रेय त्याला मिळावं म्हणून आज मी बोलायला उभा राहिलो. हे जे दिवाळी अंक सुरू झाले तर काशीनाथ रघुनाथ मित्र जेव्हा जिपूरच्या बाहेर बसत होते तेव्हा अनेक वर्तमानपत्र परदेशातले हे यायचे, तेव्हा त्यांना ख्रिसमस अंक दिसायला लागले. डिसेंबरमध्ये ख्रिसमस अंक निघलं आणि त्यांच्या डोक्यात आलं की आपण असं दिवाळी अंक काहीतरी करावं. आपला सगळ्यात मोठा सण कुठला तर दिवाळी, तर दिवाळीला आपण असा स्पेशल अंक काढूया आणि ह्या कल्पना त्यांनी दिवाळी काढायला घेतलं. आता बंगाली बाबू सहसा मागे होत नाहीत. त्यांनी म्हटलं पण दुर्गा पूजेचं काय? म्हटलं 1 मिनिट. दुर्गा पूजा ही खूप जुनी आहे मान्य मला, पण ती 4 भिंतीच्या आत होती आणि ती 4 भिंतीच्या बाहेर म्हणजे रस्त्यावर केव्हा आली तर लोकमान्य टिळकांनी आपल्याकडे सार्वजनिक गणेशोत्सव केला. त्यातनं प्रेरणा घेऊन त्यांनी रस्त्यावरती दुर्गा पूजा करायला लागली आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आधी दिवाळी अंक निघतोय तेव्हा दिवाळी अंकाचं श्रेय काशीनाथ रघुनाथ मित्रांना द्यायला पाहिजे. म्हणून आज मी खरं इथून आहे की जागतिक बालमोहन जी शाळा आहे आपली, त्या बालमोहन शाळेमध्ये डॉक्टरांचं शिक्षण झालं आणि मराठीमधून डॉक्टरांचं शिक्षण झालेलं आहे आणि वैद्यकीय शिक्षण त्यांनी परदेशामध्ये घेतलेलं आहे. आणि आता पण म्हणजे कुठलाही साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत करतो. मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा. सचिन तेंडुलकरांनी बॅटिंग केल्यानंतर काळाचा फलंदाज आहे मी. पण एवढंच सांगू इच्छितो की फार भाग्यवान आहे. भारतात जन्मलो महाराष्ट्रात जन्मलो, मुंबईत जन्मलो, मराठी शाळेत शिकलो, रुपारेलसारख्या एका मराठमोळ्या कॉलेजमध्ये गेलो, मग GS मेडिकल KM हॉस्पिटल तिकडे गेलो
तिकडे मराठी वाङ्मय मंडळाचा सेक्रेटरी झालो. मराठी आणि माझे सगळे मित्र मराठी आणि फार आम्ही आनंद घेतो मराठी शब्दकोट्या करण्यात, एकमेकांच्या व्हॉट्सॲपवर मराठीत एकमेकांशी संवाद साधण्यात. आणि जसं यांचा गाढा अभ्यास आहे जो त्यांच्या भाषणात व्यक्त होतो स्पष्ट, तसे मलाही काही भाग्यवान आहे मी की काही मित्र असे लाभलेले आहेत की अस्खलित मराठी आणि मराठीतच सगळं वावर आणि बोलणं. अमेरिकेतला माझा मित्र तर बिलकुल वाटत नाही अमेरिकेतला आहे. आत्ताच हे शिवाजी पार्कवरून आल्यासारखा तो मराठी बोलतो. त्याच्या बोलण्यात कुठेही त्याचा ॲक्सेंट म्हणतो ना आपण त्याला, त्याचं कुठेही काही त्याचा ॲक्सेंट नाही आहे. परत अजून आनंदाची गोष्ट, शिवाजी पार्कमध्येच राहतो. मराठी कुटुंबात जन्माला आलो, मराठी बोलत राहिलो आणि आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे माझे पहिले 5 ते 6 प्रश्न समोरचा कोणताही भाषिक असो ते मराठीत असतात. काय होतं रे तुला, काय तुम्हाला होतं, कधीपासून होतं पोटात. मी सर्जन आहे, मी पोटाचे ऑपरेशन्स करतो, माझ्याकडे मी कॅन्सर सर्जरीज करतो. पण पहिले 5 ते 6 प्रश्न मी हटत नाही, सगळ्यांना मराठीत बोलतो आणि सगळे उत्तर देतात. मला कळत नाही असं का भाग नाही, सगळे उत्तर देतात. आपणच मुंबईत सगळ्यांना कम्फर्टेबल ठेवायला गेलो आणि भैया तुमने ये क्या किया वगैरे बोलायला लागलो आणि आपण आपलं स्वत्व आणि अस्मिता हळूहळू घालवायला लागलो. पण आजही माझ्या परीने मी आता जैन हेल्थ सेंटरमध्ये दादरला, तिकडे गुजराती माणसं भरपूर येतात, तर सगळ्याच भाषिकाचे येतात. ते सुरुवात गुजरातीत करतात, त्यांनी गुजरातीत काही विचारलं की मग मराठीत उत्तर देतो. सांग म्हणतो मराठी नथी आवडतू असं काहीतरी होतात. मग म्हणतो मग किती वर्ष राहिल्यात, 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष. म्हटलं मी जर सुरतला असतो 20 वर्ष तर मी गुजराती आत्मसात केली असती. पण नंतर लक्षात आलं आपणच त्यांच्याशी मराठीत बोलत नाही. बंगालमधले लोक त्यांच्याशी केवळ बंगाली भाषेत बोलतात. साऊथ इंडिया तर काय, तिकडे गेलं की टॅक्सीवाला आणि गाडीवाला काय बोलेल तिकडे म्हणजे अगदी रामदास पाद्याच्या बावल्यांसारखं वाटत नाही. हातवारी करूनच बोलावं त्यांच्याशी आणि खानापुणा पटवाव्यात. मला इथे मालुसरे बोलवलं, मी बोलू खूप शकतो पण खास करून हे एवढं छान सगळं ऐकायला मला आवडेल, इतरांचं ऐकायला आवडेल. मी मराठीत शिकलो म्हणून 11वीत गेलो रुपारेलला, तेव्हा सगळ्या इंग्रजी सायन्स शब्दाचे अधोरेखित करून त्यातला मराठी अर्थ म्हणजे पश्च मस्तिष्क पुच्छ हे मी बालमनमध्ये शिकलो होतो. कोणाला विचारा पश्च मस्तिष्क पुच्छ म्हणजे काय, तर तो ब्रेनचा एक भाग आहे ज्याला मेड्युला ऑब्लॅंगेटा म्हणतात. पण संस्कृत एवढं चपखल आहे की ते परफेक्ट सांगतं. पश्च म्हणजे पाठी, मस्तिष्क म्हणजे आपला मेंदू, पुच्छ म्हणजे शेपटीसारखं जे दिसतं ते. त्यामुळे मला असं वाटतं की जसे म्हणाले मराठीत जर मेडिसिन किंवा वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास असता तर आम्ही प्रचंड मेहनत घेतली इंग्लिशमध्ये करायला, खरंच प्रचंड मेहनत घेतली. पण ती मेहनत घेतली, बरं झालं की मेहनत करायची सवय. मी माझ्या मुलांना पण सांगतो की रिझल्ट बघू नका, मेहनत करण्याची सवय ठेवा. त्यामुळे मराठीत आम्हाला मी इंग्रजी शिकता शिकता प्रचंड मेहनत करायला लागली. इतर भाषिक जे कॉन्व्हेंटमधनं शिकले त्यांच्याशी कॉम्पीट करायला लागलो. पण आय स्टूड फर्स्ट इन KEM हॉस्पिटल, त्यामुळे मी तिकडे पहिला आलो. अभिमानाने सांगू शकतो की भाषा तुम्हाला समृद्धच करते आणि भाषा तुम्हाला खूप काय देते. आजही पु ल देशपांडे त्यांच्या कॅसेट आणि वस्त्रहरणसारखं नाटक मच्छिंद्र कांबळ्यांचं मी तर 15-20 वेळा ऐकलेलं आहे आणि त्याचे प्रत्येक डायलॉग मी मालवणी भाषेत सुद्धा बोलू शकतो. मराठीत नाटकं केलेली आहेत, नाही नाटकं म्हणजे नाटकात काम केलेलं आहे. JS मेडिकलमध्ये INT आणि उन्मेष स्पर्धेत 1-2 नाटकाचं दिग्दर्शन केलेलं आहे. त्यामुळे मराठी असल्याचा जो अभिमान आहे आणि जे मला देवाकडे प्रचंड मी त्याचे अगदी आणि त्याचे आशीर्वाद आहे की मी मराठी आहे. त्यामुळे मी जे काय समृद्ध ही भाषा मनापासून या भाषेचा आस्वाद घेऊ शकतो, मनापासून तो इतरांना देऊ शकतो. आणि मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की किमान समोर येणाऱ्या माणसाची मराठीत बोला. परदेशात आपण जातो तेव्हा मी तर पटकन मराठी बोलतो. अचानक कोणातरी कळतं की आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि मराठी बोलतात, मिळतात कोण ना कोणतरी बोलणारे मिळतातच.
माझ्या दोन्ही मुलांना, जरी ते आता परदेशात आहेत, त्यांना व्यवस्थित मराठी देतं. माझ्या एक भाचा आहे, त्यांचा मुलगा संध्याकाळी अस्खलित रामरक्षा म्हणतो मेलबर्नमध्ये असून सुद्धा. त्यामुळे मला वाटत नाही हे आपण त्याच्यापासून लांब राहू शकतो. अभिमान नाही, गर्व से कहो हम मराठी आहे असं मी हिंदीत बोलतोय. परंतु तुम्हालाही एक सांगतो की आपण आपल्या भाषेचा अभिमान दुसरा कोण बाळगणार नाही, तो आपणच बाळगायला हवा आणि तो तसाच चालू ठेवावा. धन्यवाद मला इकडे बोलवल्याबद्दल. मी परत शुभेच्छा. छत्रपती शिवरायांच्या चरणी सुरुवातीलाच नतमस्तक होतो. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि या निमित्तानं साजरा करण्यात येणारा जागतिक मराठी भाषा गौरव दिन याचा औचित्य साधून गेली अनेक वर्ष महाराष्ट्राची दिवाळी खऱ्या अर्थानं खुसखुशीत करणारी जी दिवाळी अंकांची परंपरा आहे ती समृद्ध करणाऱ्या दिवाळी अंकांना प्रोत्साहन म्हणून त्यांना दरवर्षी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी जी संस्था कार्यरत आहे अशा मराठी वृत्तपत्रक लेखक संघाचे सर्वेसर्वा श्री रवींद्र मालुसरेजी या ठिकाणी प्रामुख्यानं कार्यक्रमाला उपस्थित दीपकजी करंजीकर सर, साहित्यप्रेमी आणि ज्येष्ठ स्तंभलेखक रवी प्रकाशजी कुलकर्णी, कालिदासजी कोळंबकर साहेब आले नाहीत पण त्यांनी शुभेच्छा कळवल्या तसं आता मालुसरे सरांनी मला सांगितलं. त्यासोबतच सुप्रसिद्ध शल्यविशारद डॉक्टर प्रीतम पठारेजी आणि सर्वच व्यासपीठावर जेवढे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सगळी मंडळी दिसत आहेत तेवढीच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी माझ्या समोर देखील व्यासपीठावर दिसत आहेत. सुरेशजी वांदिले सर या ठिकाणी आहेत ज्यांचा आता सन्मान झाला. तुम्ही आल्याला मी तुमचा उल्लेख केला की तुम्ही मार्गदर्शक आहात माझे. तुमच्यासारखे अनेक मार्गदर्शक समोर या ठिकाणी बसलेत की ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आजपर्यंतचा माझा इथपर्यंतचा प्रवास झाला. खरं तर गेल्या 8-10 दिवसांपूर्वी फोन आला मालुसरे सरांचा आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीनं आपला नेहमीप्रमाणे वार्षिक कार्यक्रम आहे आणि मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपण महाराष्ट्रातील जे चांगले दर्जेदार दिवाळी अंक आहेत त्यांना आपण सन्मानित करत आहोत. अनेक विविध मान्यवर येणार आहेत. खरं तर त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांना आम्हाला या कार्यक्रमाला निमंत्रित करायचं होतं. मी स्वतः देखील तुम्ही पण संपर्क साधला, मीही संपर्क साधला. मात्र आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की विधिमंडळाचं अधिवेशन कालपासून सुरू झालंय. आज अर्थसंकल्प देखील होता आणि म्हणून त्यांना सगळ्या विधिमंडळाच्या कामकाजासाठी या क्षणाला पण विधिमंडळाचं कामकाज त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणूनच त्यांना आजच्या कार्यक्रमाला येणं शक्य झालं नाही. परंतु मी जेव्हा निघालो त्यावेळी तुम्ही मला म्हणाला होता की एकदा तरी त्यांना विचारा. मी फोन केला. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांनी देखील शुभेच्छा या कार्यक्रमाला दिल्या. सर्वात महत्वाचं येताना माननीय मुख्यमंत्री मोदयांची देखील माझी सदिच्छा भेट झाली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी देखील या कार्यक्रमाला आपल्या सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वतोपरी आपली संस्था असेल, दासाव असेल यांच्या पाठीशी उभं राहण्याचा शब्द देखील या निमित्तानं मुख्यमंत्री मोदयांनी दिला आणि म्हणून तो निरोप देखील खास सांगण्यासाठी या कार्यक्रमाला मी आवर्जून आलो. आपण एक निवेदन या ठिकाणी मालुसरे सर दिले की मराठी वृत्तपत्रक लेखक संघाला पर्यायी जागा देण्याच्या अनुषंगाने आपण काही आपल्या मनोगतामध्ये देखील बोललात की संस्था आजारी आहे. मी खरं मी त्या अर्थानं डॉक्टर नाहीये, मी डॉक्टरांचा समन्वयक आहे. मात्र तरी देखील एकनाथजी शिंदे गेल्या 2 वर्षापूर्वी आपण या कार्यक्रमाला बोलवलं होतं त्यावेळी मी बोललो होतो की माझी एक छोटीशी इच्छा आहे की मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये, या आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये जनजागृती व्हावी, विशेषतः अवयवदानाच्या संदर्भात जनजागृती व्हावी. विशेषतः अनेक विविध अशा आरोग्याचे विषय काय त्या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ब्रेन ट्यूमर असेल, त्याचबरोबर हृदयविकाराचं प्रमाण वाढलंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जे दिवाळी अंक किंवा ज्या काही संस्था आरोग्यविषयक जनजागृती करतील त्यांनी काम करणारे ओपिनियन मेकर्स आहात
तुमच्या माध्यमातून, पुढच्या दिवाळी अंकाच्या माध्यमातून जर ही माहिती आपल्या सगळ्या पंचक्रोशीमध्ये आपण ज्या ज्या भागातून आहात तिथं जर गेली तर मला वाटतं या योजनेच्या तुमच्या या एखाद्या लेखाच्या माध्यमातून जर एखाद्याचा रुग्णाचा जीव वाचला तर मला वाटतं माझं येणं देखील या ठिकाणी सार्थक होईल आणि या कार्यक्रमाला देखील एक रुग्णसेवेचं वेगळं पुण्य त्या ठिकाणी लाभेल. आणि म्हणून ही सगळी माहिती मी सांगितली. आता ही अर्थसहाय्य मिळवायचं कसं, तर शेवटी जाता जाता एक टोल फ्री क्रमांक या निमित्तानं मी देतोय, तो तुम्ही सगळ्यांनी जर नोट डाऊन केला तर मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून एक चांगले ईश्वरीय कार्य येणाऱ्या काळात घडू शकतं. हा टोल फ्री क्रमांक आहे 8650 567 567 8650 567 8650 567 567 567 567 या नंबरवर जर आपण कॉल केला तर मुख्यमंत्री सहायता निधीची एक लिंक तुमच्या मोबाईलवर येईल आणि मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज तुमच्या मोबाईलवरच येईल. तो डाउनलोड करायचा, व्यवस्थित करून आम्हाला ईमेल करायचा. त्याच्यामध्ये ईमेल आयडी देखील दिला आहे. सीएम साहेबांच्या निर्देशानुसार सर आपण आता पूर्ण ऑनलाईन सिस्टीम आणि पारदर्शक सिस्टीम केली आहे की सातारा, सांगली, कोल्हापूरचा माणूस असू दे किंवा नागपूर, गडचिरोलीचा असू दे किंवा धुळे, नंदुरबारचा असू दे, कुणीही हे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आता मंत्रालयाला किटे मारण्याची गरज नाही. गावाकडून तुम्ही हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. व्यवस्थित कागदपत्रांच्या सहित तुम्ही जर अर्ज भरला, ते बघा लगेच लिंक पण आली सरांच्या मध्ये, ते ओपन केलं लिंक की लगेच अर्ज देखील त्या ठिकाणी येणार. तर गावाकडचा मी सांगत होती, कुठलाही गावखेड्यातला माणूस असेल, शहरातला असेल, अगदी दादरमध्ये जरी राहणार असेल तरी त्याला मंत्रालयाला द्यायची गरज नाही. त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आणि ऑनलाईन पद्धतीने अर्थसहाय्य मिळवायचं, एवढी ही सोपी आणि सुलभ प्रक्रिया केली आहे. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही जर योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचली. अजून एक छोटी गोष्ट सर जाता जाता की एकनाथजी शिंदे साहेबांनी अनेक वेळेला आपण बघतो की एखादा मोठा नेता, महापुरुष किंवा आपले दिवंगत आई वडील, आजी आजोबा वारल्यानंतर त्यांचे मोठे मोठे कीर्तन, प्रवचने किंवा त्यांच्या ह्याच्या दिवशी होतात म्हणजे स्मृती प्रित्यर्थ वगैरे, परंतु जिवंत स्मारक आपले आपण ज्यांना मानतो, आपले असे गुरुवारी असतील, आपले आई वडील गेल्यानंतर कशी करावी याचं मूर्तिमंत उदाहरण एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात घालून दिलंय. शिंदे साहेबांनी पहिलं महाराष्ट्रातलं धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या नावे नो कॅश काउंटर हार्ट केअर सेंटर उभं केलंय. या धर्मवीर आनंदीगे नो कॅश काउंटर हार्ट केअर सेंटर मध्ये जर तुम्ही आला कधीच तर या ठिकाणी मित्रांनो सुरुवातीची ईसीजी टेस्ट फ्री आहे, जी हृदयाच्या साठी जी असते. त्यामध्ये अँजिओग्राफीची टेस्ट फ्री आहे, अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया फ्री आहे, बायपास शस्त्रक्रिया फ्री आहे, वॉल रिप्लेसमेंट सर्जरी फ्री आहे, सगळ्या प्रकारच्या सर्जरीज फ्री आहेत. आणि आपलं लीलावती हॉस्पिटल किंवा जसलोक हॉस्पिटलचा जसा वॉर्ड आहे त्या पद्धतीचा जनरल वॉर्ड आहे आमचा. आणि कुठल्याही पद्धतीचा त्या ठिकाणी डिलॅक्स रूम नाही, सगळ्यांसाठी एकच व्हीआयपी वॉर्ड आहे. पूर्णतः नो कॅश काउंटर, यायचं फक्त केस पेपर काढायचं आणि मोफत शस्त्रक्रिया करून त्या ठिकाणी घरी जायचं. महाराष्ट्रभरातून त्या ठिकाणी पेशंट येतात. 10,000 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया आजपर्यंत त्या ठिकाणी झाल्यात आणि तेवढं करून थांबले नाहीत. आदरणीय शिंदे साहेबांच्या मातोश्रीचं निधन देखील एका दुर्धर आजारामुळे, कॅन्सरच्या मुळे झालं होतं. म्हणून शिंदे साहेबांनी त्यांच्या आईच्या नावे मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालय सुरू केलंय. या रुग्णालय मित्रांनो 1100 प्रकारच्या सर्जरीज पूर्ण मोफत होतात. मी जे तुम्हाला आता जे सगळ्या योजनातल्या सांगितलं यातल्या ट्रान्सप्लांट सर्जरी जर वगळल्या तर नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट, कॅन्सरच्या सर्जरी, केमोथेरपी, रेडिएशन नाही, केमोथेरपी, त्यानंतर पाईल्स असेल, हायड्रोसिल असेल, एनी काइंड ऑफ सर्जरी, 1100 प्रकारच्या सर्जरी ठाण्यातल्या श्रीनगरमध्ये हे मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालय यामध्ये मोफत होतात. महाराष्ट्रातील कुठलाही रुग्ण फक्त आधार कार्ड, राशन कार्ड त्यांनी घेऊन यायचं आहे. आणि आता राशन कार्डचा केसरी किंवा पिवळ्याची पण अट नाही, पांढरं राशन कार्ड असलं तरी चालेल. म्हणजे गोरगरीब एखादा झोपडपट्टीतला माणूस देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि 100 कोटीच्या फ्लॅटमध्ये, बंगल्यामध्ये राहणारा माणूस देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतो. अशा पद्धतीचं एक अनोखं काम वैद्यकीय सेवेमध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी उभं केलं. ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं म्हणून मी अधिकचा वेळ घेतला. मी जाता पुन्हा या कार्यक्रमाला निमंत्रित केल्याबद्दल माधुरी सरे सर तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंबर वाटतो पण ही चांगली बाब आहे. एवढे सन्मान मराठी देण्यासारखे आहेत, इतकी माणसं आहेत, ही जमेची बाजू आहे. त्यामुळे एकदा मराठी वाचक वाचनालयापर्यंत जाऊ शकत नाही
म्हणून जसं कामावर जाणाऱ्या मुलाला आई डबा देते, दवाखान्यामध्ये आजारी असणाऱ्या माणसाला आपण जेवायला घेऊन देतो, तसं ग्रंथालयाने माझ्याकडे पुस्तकं आहेत म्हणून आणि वाचक येत नाही अशी बोंब करण्यापेक्षा स्वतः जाऊन त्यांना दिलं पाहिजे. पण हे सांगणं सोपं आहे, कारण भारताची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी मार्गदर्शन करू शकते, काम करू शकत नाही. तर ते कार्यकर्ते मी गोळा करत गेलो आणि वाचकापर्यंत पुस्तक नेण्यासाठी आणि ग्रंथालयाचं संग्रहालय टाळण्यासाठी, कारण ज्या ग्रंथालयात 1,00,000 पुस्तकं आहेत आणि 2,000 वाचक आहेत, 98,000 ग्रंथ वाचकांच्या प्रतीक्षेत ठेवणार आणि नंतर नातवाला आणून सांगणार की या वाचनालयाचा अध्यक्ष होतो, हे मिळवण्यापेक्षा कार्यकर्ता झालो आणि कुसुमाग्रजांच्या प्रेरणेमुळे वाचकापर्यंत पुस्तक न्यायला सुरुवात केली. वाढदिवसाला एका पुस्तकाचे पैसे देणगी द्या असं करत नुसतंच भारत नाही तर दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वॉशिंग्टन DC, बे एरिया, मॉरिशस, सिंगापूर, ह्युस्टन, डॅलस आणि अप टू नॉर्वे इथपर्यंत गेल्या 14 वर्षात 3,25,00,000 रुपयाची मराठी ग्रंथसंपदा वाचकापर्यंत पोहोचू शकली. कुसुमाग्रजांचे आशीर्वाद आहे. सांगणं सोपं असतं, करणं अवघड असतं, पण ते करू शकतो कारण पूर्ण कार्यकर्त्यांची फळी माझ्याकडे निर्माण झालेली आहे. मराठी भाषा दीपकने सांगितलं त्याप्रमाणे तगणारच आहे, कारण जोस्तर RET रॅक म्हणजे उंदीर असं शिकवायला लागतं, तोस्तर मराठीला मरण नाही ह्याची मला खात्री आहे. कुसुमाग्रजांच्या आशीर्वादाने आज इथपर्यंत आलोय. तुमचे आशीर्वाद राहू द्या. धन्यवाद. आज मराठी भाषा गौरव दिन या निमित्ताने मराठी बोलीभाषा चिंता आणि चिंतन या विषयावर जी स्पर्धा झाली त्यात सूर्यकांत भोसले यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया या माध्यमासमोर श्री सूर्यकांत भोसले उपस्थित आहेत. त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. मी सूर्यकांत भोसले आज मराठी दिनाचे औचित्य साधून माझं मनोगत व्यक्त करीत आहे. मराठी साहित्याचे जाणकार व श्रेष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे पुण्यस्मरण म्हणून दरवर्षी 27 फेब्रुवारी ह्या दिवशी मराठी भाषा दिन जागतिक स्तरावर आपण साजरा करतो. पण आज मराठी शाळांना लागलेली गळती पाहिली की अमृता ते ही पैदा निघते अशी यथार भाषा विधान महाराष्ट्रात तरी जगेल का अशी खात्री वाटत नाही. स्वतः मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून भवितव्य घडविणारे पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवतात, कारण आजच्या स्पर्धात्मक युगात ती काळाची गरज मानली जाते. पण शिक्षणाचे माध्यम बदलण्याने आईची भाषा व संस्कृती कशी बदलेल? तेच मराठीचे दुर्दैव आहे की मराठी संस्कृतीवर होणारा घणाघाती आघाताचे परिणाम आज या भाषेला बघावे लागत आहे. यासाठी आपण सर्व मराठी भाषिकांनी प्रयत्न करायला हवा. लावण्या, पवाडे यामध्ये अडकलेली मराठी बाहेर येऊ दे, तर ती मराठी जिवंत राहील, जेणेकरून तिच्यातील नजाकत पाहून सर्वांना ती अवयवीची वाटेल. मराठी दिन खऱ्या अर्थाने मग साजरा होईल. सूर्यकांत भोसले, म्हणून पूर्व. अर्थशक्ती या नियतकालिकाचे संपादक श्रीयुत रमेश नार्वेकर SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया या माध्यमासमोर आलेले आहेत. आज मराठी भाषा गौरव दिन त्या निमित्ताने त्यांचे मनोगत ते व्यक्त करत आहेत. हॅलो, मी रमेश नार्वेकर, संपादक अर्थशक्ती. हे आर्थिक विषयावरती दिवाळी अंक म्हणून प्रसिद्ध होते. यावर्षीचा अंक गुंतवणूक विशेषांक होता आणि त्यामध्ये बँकिंग, इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट याविषयी लेख होते. महाराष्ट्रातील मराठी लोकांनी वित्तीय साक्षरतेमध्ये अग्रगण्य राहून आर्थिक विषयावरती माहिती प्राप्त करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने अर्थशक्ती हे मॅगझिन प्रसिद्ध होत असते. प्रकाशनाचे हे 13वे वर्ष आहे आणि या 13 वर्षात 13 दिवाळी अंक प्रसिद्ध झाले. त्यातील 9 दिवाळी अंकांना पुरस्कार प्राप्त झाले.
यावर्षीच्या दिवाळी अंकाला पुण्यामधील मायबोली या संस्थेचे प्रथम पारितोषिक मिळाले आर्थिक विभागात. त्याचप्रमाणे आज या महाराष्ट्र दिनी मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कार देखील प्राप्त झाला. काही वर्षापूर्वी मी रिझर्व्ह बँकेतून निवृत्त झालो. निवृत्त झाल्यानंतर मी आर्थिक विषयावरती लोकांना ज्ञान प्राप्त करून देण्याच्या इच्छेने अर्थशक्ती या नावाने हे दिवाळी वार्षिक सुरू केले. या अंकाच्या निमित्ताने मला रिझर्व्ह बँकेच्या त्यावेळीच्या गव्हर्नरशी बोलता आले व त्यांनी मला यू आर डुईंग गुड जॉब, कंटिन्यू विथ दिस अशी शाबासकी दिली. हा अंक असाच चालू राहावा ही माझी इच्छा आहे आणि हे आज मिळालेले पारितोषिक ही ईर्ष्या चालू ठेवण्यासाठी मला कायम प्रेरणा देईल. धन्यवाद. आज मराठी भाषा गौरव दिन या निमित्ताने धुरू हॉल दादर येथे मराठी भाषा गौरव दिन समारंभ आणि दिवाळी अंकाचे संपादक यांचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे मराठी मायबोली भाषा चिंता आणि चिंतन या स्पर्धेचेही पारितोषिक वितरण करण्यात आले. आता या कार्यक्रमामध्ये आपल्यासमोर सर्जनशील नवा आविष्कार यांच्या अश्विनी अतकरे या उपस्थित आहेत. त्यांना साप्ताहिक मनोभावना SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या दिवाळी अंकाविषयी मनोगत व्यक्त करावे. नमस्कार, मी अश्विनी अत्तरे, शब्दवेध साहित्य मंच ची सचिव म्हणून मी हा पुरस्कार स्वीकारत आहे. सर्जनशीलतेचा नवा आविष्कार या दिवाळी अंकाला हा आपला पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्कारामागचे सर्व मानकरी आमची टीम आहे. शब्दवेध समूहाचे अध्यक्ष माननीय प्रवीणजी गोकुलकर सुद्धा इथे आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर या अंकाचे मुखपृष्ठ करणारे देवेंद्र दादा इंगळकर सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि या सर्वांच्या श्रेयामुळे हा दिवाळी अंक उत्कृष्टरित्या आपल्या समोर आम्ही सादर केले. नमस्कार, मी प्रवीण गोकुलकर, अध्यक्ष सर्जनशील शब्दवेध साहित्य संघ पनवेल नवी मुंबई. मला इथं सांगताना अत्यंत आनंद होत आहे की सर्जनशीलतेचा नवा आविष्कार दिवाळी अंक 2024 या अंकाला मराठी वृत्तपत्र लेखक संघ द्वारा आयोजित 49व्या राज्यस्तरीय दिवाळी अंकाचा स्वर्गीय विजया कोळस्कर स्मृती प्रेरणा पुरस्कारांनी आज गौरवण्यात आलं. मला सांगताना त्याहीपेक्षा म्हणजे इथं आवर्जून नमूद करावं असं वाटेल की या दिवाळी अंकाला मिळालेला हा आतापर्यंतचा या वर्षीचा 5वा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार मिळण्यामागे यामध्ये सगळ्यांचंच श्रेय मी या टीम शब्दवेधला देईन. त्यामध्ये दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ साकार करणारे शब्दवेधचे केंद्रीय संघटक आदरणीय देवेंद्र इंगळकर सर, सहसंपादक विलास कुंडले सर, रामदास गायधने सर, शब्दवेधच्या व्यवस्थापक व पूर्ण दिवाळी अंकाचं व्यवस्थापन करणाऱ्या आदरणीय अश्विनीताई अतकरे, त्याचबरोबर पूर्ण कार्यकारी मंडळातून शब्दवेधचं जे साहित्य निवड करणाऱ्या रंजनाताई कराळे, या सगळ्या टीममुळे आज सर्जनशीलतेचा नवा आविष्कार या दिवाळी अंकाला 5वा पुरस्कार मिळालेला आहे. आणि ही 5ची संख्या जी आहे ही 50वर जावो या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.
वारसा जयंत येळुलकर. माझ्या बोली भाषेचे मराठी साहित्य आणि व्यवहारातील स्थान या स्पर्धेत आर्यावाद कल्याण सावरे. धन्यवाद.
लोकशाही वार्ता भास्कर धोंडे नांदेड. नागपूर अपेक्षा दत्तात्रय उभे